सहस्रनाम उच्चारिजे एक वेळ मुखासी यावया, सहस्र जन्म घ्यावे लागतात भगवंताचं नाम एकदा मुखात येण्याकरता. आम्ही भाग्यवान आहे ज्ञानोबरायांची, संतांची, तुकोबरायांची. माऊलींच्या पासून समर्थ रामदास स्वामी असतील आणि निळोबराय, सगळ्या संतांची तुमच्या माझ्यावर अनंत कृपा आहे, अनंत उपकार आहेत. ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकोबराय, नाममूर्ती नामदेव, शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. हे पंचप्राण आहेत महाराष्ट्राचे. असं आहे, यातला एक जरी हरवला ना तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होतं. आज आमचं झालंय काय माहितीये, कुणी या मार्गाने जातं, कुणी त्या मार्गाने जातं आणि सगळी संभ्रांत अवस्था आहे, गोंधळलेली अवस्था आहे. नेमकं भक्तीचं साधन न सापडल्या कारणाने भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली. कुणी वारी करतं, कुणी सनातनच्या बैठकीला जातं, कुणी समर्थांच्या बैठकीत बसेल, कुणी दत्त संप्रदायाची उपासना करेल, कुणी स्वाध्याय परिवाराचा परिपाठ आचरण करेल. जो तो ज्याला त्याला जमेल, ज्याला त्याला आवडेल असा विचार प्रणाली तो अंगी करतो. पण हे विसरून जातो की आपल्याला सगळ्यांना जायचंय एके ठिकाणी. आणि अशी आपल्या पंथामध्ये संप्रदायामध्ये जर अखंड तेढ आपण वाढवत राहिलो, निर्माण होत राहिली, तर आमच्या हिंदू धर्माची शक्ल करायला माणसं तयारच आहेत, बसलेली आहेत. भगवा हटावचे नारे सगळीकडे घुमतायत. बऱ्याच लोकांना भगव्याचा त्रास होतो. हिंदू हा शब्द उच्चारला तरी त्रास होतो. मला असं वाटतं भगवा हटाव मग नंतर बोला, पण रोज सकाळी पूर्व क्षितिजावर भगवा उगवतो. सबंध पूर्व क्षितिज भगव्या रंगाने उजळून निघतं. सूर्यनारायणाचा उदय होण्याच्या आधीच भगवी शलाका सगळी आकाशात पसरलेली असते. तो उगवताना सुद्धा भगवाच रंग असतो आणि मावळताना सुद्धा भगवाच रंग आकाशामध्ये उधळलेला असतो. मला असं वाटतं हिम्मत असेल तर आधी तो भगवा हटवूया आणि मग बाकीच्या गोष्टी करूया, नाही का? मला सांगा, आज आम्ही ज्या संप्रदायाचे पाईक आहोत, ज्या धर्माचे पाईक आहोत, ती धर्म परंपरा आपली सनातन आहे, वैदिक परंपरा आहे. ज्ञानोबरायांनी त्या परंपरेचं अनुसरण केलं. शास्त्राला माऊली असं अनुसंधान दिलं ज्ञानोबरायांनी. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. माऊली म्हटलो, आई काय करते? आम्ही धर्मशास्त्राला कठोर म्हटलं, पण ज्ञानोबरायांनी धर्म कसा आहे आमचा हे समजावून सांगितलं ज्ञानेश्वरीत. ज्ञानोबराय म्हणाले की आई जशी असते, लेकरू चुकलं तर त्याच्या 2 कानाखाली वाजवेल, पण तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहते. ती आई असते आणि धर्मशास्त्र आईसारखं आहे. श्रुतीशास्त्रांना ज्ञानोबराय माऊली म्हणतात. किती वैश्विक अंतःकरण आहे बघा, किती सुंदर अंतःकरण आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. म्हणून म्हटलं, ज्याला कुणी नाही ना, ज्ञानराज माझी अनाथांची माय असं जर संत सांगतात, तर ज्याला कुणी नाही त्यांनी माऊली म्हणून माऊलींच्या जवळ जावं, समाधीवर माथा टेकवावा. जीवनातलं सगळं समाधान आम्हाला प्राप्त करणारे ज्ञानोबराय. त्यांच्या सबंध वाङ्मयातून प्रत्येकाने हरिपाठाचं आचरण करावं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यामुळे असे ज्ञानोबराय सकल संतांमध्ये जे श्रेष्ठ, सगळ्या संतांना मानलं. संत मान्य आहेत, विश्वमान्य आहेत, एवढंच नाही देव मान्य आहेत ज्ञानोबराय. देवानी सुद्धा प्रेम करावं. माऊलींनी ज्यावेळी समाधीची परवानगी मागावी ना पांडुरंग परमात्म्याकडे, भगवंता आता परवानगी द्या, तेव्हा भगवंतांना सुद्धा भरून आलं होतं. आणि ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये माऊलींच्या हाताला, एका हाताला पांडुरंग परमात्म्याने धरावं आणि दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथांनी धरावं. ज्ञानोबरायांना निरोप देताना देवाचं सुद्धा अंतःकरण गलबलून जावं, इतकं श्रेष्ठ व्यक्तिमत्व. सगळे रडायला लागले तर मुक्ताबाई सांगतात, अरे रडता कशासाठी? रडा त्याच्यासाठी ज्याचं जीवन ध्येय अपूर्ण राहिलंय. माझ्या ज्ञानादादा इतकं सुंदर सुवर्णासारखं जीवन कुणीच नाही जगून दाखवलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. असं जगाच्या पाठीवर इतकं उदात्त मागणं कुणीच नाही मागितलं. मागणारा तेवढ्या ताकदीचा आहे, देणारा तेवढ्या ताकदीचा आहे. संतच मागू शकतात मंडळी, परमात्म्याकडे मागणं संतच मागू शकतात. आमच्या समर्थांनी सुद्धा मागणं मागितलं. कल्याण करी रामराया, जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे, तुझा तुची सावरी, कल्याण करी रामराया. देवा
समाजाचं कल्याण देवाकडे मागणारे संत होते. आपण काय म्हणतो? खरं सांगा, आपलं मागणं काय असतं? दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, यंदा जमलंच तर 4 वर्ष शोध मोहीम चालली, पण पोराचं काही जुळे ना, पोराचं जुळू दे. जमलंच तर शेजाऱ्यांचं म्हटलं का काही नाही. हे असलं आमचं मागणं. पण समाजाचं कल्याण व्हावं ही याचना, ही कामना परमेश्वराकडे फक्त संत करतात. आणि माझ्या माऊलीचं अंतःकरण एवढं मोठं आहे ना, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघीची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख ज्ञानोबराई स्वतःच्या कवेत घेतात, स्वतःच्या पोटात घेतात आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात की माझं येण्याचं प्रयोजनच हे, माझं इथं जन्माला येण्याचं प्रयोजनच हे. मी का आलोय? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदाचे आवारू मांडू जगा. ही ज्ञानोबरायांचं मिशन आहे इथं येण्याआधीच. आपलं मिशन काय आहे? कधी विचार केलाय? कशा करता आपण इथं आलोय? नाही पटकन सांगतायत आम्हाला. ज्ञानोबरायांचं ठरलं होतं, मी हे इथं येऊन करणार, सगळं जग आनंदाने भरणार आणि मग जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जन्माला आल्यानंतर माझं जे जे इप्सित साध्य ध्येय आहे ते मी पूर्ण करणार आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला, माझ्या आईला जाऊन भेटणार. म्हणून बघा, विठू माऊली म्हटलं, आई म्हटलं, आणि आईसाठी अंतःकरण कायम पाझरलं ज्ञानोबरायांचं. कायम विरह, कायम आर्त भावनेमध्ये. भावाचे 5 प्रकार सांगितले ना आपल्याला. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, दास्य भाव आहे, आणि 5वा भाव सांगितला जातो माधुर्य भाव. आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामध्ये माधान नावाचं एक गाव आहे आणि त्या गावचे सुपुत्र प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज ज्ञानोबरायांना स्वतःचे म्हणजे ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे. स्वतःची आई समजत होते ज्ञानोबरायांना आणि कृष्ण पत्नी समजून घ्यायचे. राधा भावामध्ये, मधुरा भावामध्ये कायम आरूढ असलेले, मधुराद्वैता संप्रदायाचे अध्वर्यू असलेले गुलाबराव महाराज. ही मधुरा भक्ती आहे बघा, देह पुरुषाचा पण भाव मात्र स्त्रीचा, अंतःकरण स्त्रीचं. आज आपल्याला असं वाटतं पुरुषाला हृदय नसतं, पुरुष रडत नाही का? रडतो. कारण या देवी सर्व भूतेषु असं म्हटलंय. आई जगदंबेचं शक्ती स्वरूप, आई जगदंबेचं मातृस्वरूप, तिचं क्षमा स्वरूप, तिचं दया स्वरूप, तिचं धृती स्वरूप, स्मृती स्वरूप हे सगळीकडे आहे. ती फक्त स्त्री देहात नाही. या देवी सर्व भूतेषु म्हटले, सगळ्या भूतमात्रांमध्ये ती आहे. अर्धनारी नटेश्वराचं आपलं दैवत आहे साक्षात. त्यामुळे ती शक्ती स्वरूपिणी जगदंबा या देहामध्ये सुद्धा आहे. ज्ञानोबराय पुरुष देहामध्ये जरी असले तरी सुद्धा अंतःकरण मात्र अत्यंत मातृत्वानी, वात्सल्यानी, सौहार्दानी भरलेलं आहे. आणि पांडुरंगाप्रती कायम जिव्हाळ्याची भक्ती ज्ञानोबरायांची कायम. झालं काय? ज्ञानोबरायांना त्या चैतन्याचा लळा लागला. मी जिथून आलोय तिथं मला जायचंय अशी मनामध्ये भावना निर्माण झाली. म्हणून माऊलींचा अभंग आहे, चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताला चैतन्याची अनुभूती प्राप्त व्हावी अशी लालसा, अशी इच्छा मनामध्ये निर्माण व्हावी लागते. ती ज्ञानोबांना झाली. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, नदीचं मूळ स्वरूप कुठलं?
नदीचं मूळ स्वरूप कुठलं? समुद्र. नदी वाहत 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 जाऊन समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणानं जागेत ना सगळे महिला मंडळ. हा. काही नाही, प्रपंचात काही नसतं. 2 तास इथेच सगळा आनंद आहे. हा, दिस इज द ओनली वे टू बी हॅपी. तुम्ही आनंद प्रपंचात शोधा, तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तिकडे सुख संसारात शोधा, तुम्हाला मिळणार नाही. संसारात काय असतं? काय असतं सांगा बरं? हा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अपराही गेला, विडता दिशातील पावला, माया वेशीला जीव माला, माया वेशीला जीव माला, माझे सहित गेलती कोणी, ओ माझे सहित गेलती कोणी. सगळी सुखाच्या मागे लागलेली आम्ही मंडळी आहे संसारामध्ये. कायम सुखाच्या शोधात आहे. सुख मिळत नाही. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे, संसारामध्ये सुख शोधणं म्हणजे मिरच्याच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं खव्याचे पेढे देता का किलोभर. तर मिरच्यांच्या बाजारामध्ये खव्याचे पेढे मिळणार नाहीत. तिथं ठसकाच लागणार आहे आणि तिथं डोळ्यात पाणीच येणार आहे. संसार रडवतोय आम्हाला. मग खरं सांगा, हा आनंद संसारात आहे का? नाहीये. तो आनंद इथं आहे, याच धर्ममंडपामध्ये, याच नामभक्तीमध्ये, नामस्मरण भक्तीमध्ये. संतांनी आयुष्य समर्पित केलं हा आनंद आम्हाला देण्याकरता, की जो स्वतःला अनुभवायला मिळाला. ब्रह्म साम्राज्याचा अनुभव, ब्रह्मानंद, तो ब्रह्मरस संतांनी प्राशन केला. तुम्हाला मला सगळ्यांना मिळावा याकरता संत आले. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानवरी. आम्हाला मिळालं ते आम्ही तुम्हाला द्यायला आलोय. सर्वसामान्य माणसाची ही भूमिका नसते. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला मिळूच नाही किंवा द्यायचंच नाही. सरकार पाणी अडवा पाणी जिरवा म्हणतं, आम्ही याची अडवा. खरं आहे की नाही? पटलं की नाही तुम्हाला? आम्ही असंच वागतो. पण संतांचं वर्तन असं नाहीये. अत्यंत आर्तता हृदयामध्ये, अत्यंत करुणा हृदयामध्ये आहे. आणि म्हणून तीच हृदयातली करुणा विरहिणीच्या रूपाने ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडते आणि माऊली पांडुरंगाला साथ घालतात अभंगाच्या प्रथम चरणात. जीवितिया जीवा प्रेम भावा भावा, जीवितिया जीवा प्रेम भावतिया भावा, जीवितिया जीवा प्रेम भावा भावा, जीवितिया जीवा प्रेम भावतिया 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 भावा. पखवाज नावाचं वाद्य आहे. मृदंग खरं नाव आहे. मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग असं म्हटलंय. निर्जीव चामडा आहे, पण चामड्यातनं असा ध्वनी काढायचा आहे की जो आपल्या हृदयाला आणि त्याही पेक्षा देवाला डोलायला भाग पडेल. म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, कारण हे एका दिवसाचं नसतं. अनेक वर्षांची तपश्चर्या आहे यामागे. बाकी थापा तर आपण रोज मारतो की नाही? थापा मारतो की नाही आपण? खरं सांगा. जागेत ना सगळे? हो म्हणताय तुम्ही. थापा मारतो, पण ही थाप अशी असते की जी देवाला डोलायला लावते. गोड वादन, गोड गायन. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. माऊली ज्ञानोबर आहे. पांडुरंग परमात्म्याला सांगतात की हे भगवंता, तू माझ्या जीवाचा जीव आहेस. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. मी कुठल्या भावाने तुझ्याशी बांधलो गेलोय? तर त्याचं एकच नाव आहे प्रेम भाव. आणि ते प्रेम आता आपण समजतो तसं नाही. संतांनी भगवंताकडे प्रेम सुख मागितलंय, बाकी दुसरं काहीच नाही मागितलं.
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. काय मागितलं भगवंताकडं? ज्ञानोबराय म्हणतात, भगवंता मी तुझ्याशी प्रेमाने बांधलो गेलोय, तू माझ्या जीवाचा जीव आहेस. भगवंताशी असं नातं जोडावं लागतं. आमचं नातं देवाशी नाही, आमचं प्रपंचाशी असं जोडलं जातं आणि वाट्याला दुःख येतं. खरं सांगा, देवासाठी रडतो का आपण? ज्ञानोबराय रडले नाही रडत. आपण आपल्या संसारासाठी रडतो, आपण प्रपंचासाठी रडतो, सुनेमुळे रडतो नाही का, लेकासाठी रडतो, प्रपंचातल्या अन्य कारणांनी प्रपंच संसार आम्हाला रडवतो. आणि संसारी माणसाचं वैशिष्ट्यच हे, दोन संसारी माणसं एकमेकांना भेटली तर ते पहिलं विचारतात, बरं आहे का, कसं काय, बरं आहे का पाहुणं, रावसाहेब काकासाहेब बरं आहे का. मग पुढचं माणूस म्हणतं बरंच म्हणायचं, चाललंय आपलं रडत खडत कसं तरी. आणि मग विचारणाऱ्याला त्याचं हे तोंड बघून फार बरं वाटतं. ज्यांनी विचारले त्याला समोरच्याचा असा चेहरा बघितला की त्याला फार बरं वाटतं, चला म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही, सगळ्यांचंच बिघडलंय. ही संसारी माणसाची खूण आहे, यालाच म्हटलंय संसारी माणूस. म्हणून त्यांच्यापासून काही अंतरावर लांब राहायचं. निगेटिव्हिटी फार वाढवतात आपली, नकारात्मक माणसांपासून लांब राहावं म्हणतात बरं का. मग कुठं जायचं, कुणाजवळ बसायचं? ज्ञानोबराय कुणाजवळ गेले हो? जाऊ देवाची या गावा, 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 जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा, 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 देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाचे लढिवाळे, जाऊ देवाची या गावा. गाव एकच निवडलं संतांनी, देवाचं गाव. विसावा तिथंच मिळणार आहे. क्या बात, वा वा वा. बघा ना, ही सगळी वाद्य ज्यावेळी वाजतात, संगीत परमेश्वराजवळ नेण्याचं अत्यंत सुंदर असं साधन आहे, परमेश्वराच्या जवळ जाण्याचं. त्यामुळे जितकं गोड बोलता येईल, जितकं गोड गाता येईल. तुम्ही म्हणाल ताई नाही आमचा आवाज, आम्ही कुठून गाणार गोड, असं नाही. परमेश्वराला भाव प्रिय असतो. माऊलींनी भगवंताला भाव दिला, जीवईची या जीवा, प्रेम भावाची या भावा. मी तुझ्याशी प्रेम भावाने भगवंता बांधला गेलोय आणि तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात. ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, आपल्या इष्ट आराध्य देवतेला सांगतात, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे, मला आता दुसरं काहीच आवडत नाही तुझ्याशिवाय. म्हणून म्हटलं आपल्याला देव सोडून सगळं आवडतं. आवडीने भावे हरिनाम घेसी, नाथबाबा म्हणतात, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आम्हाला भगवंत सोडून सगळं आवडतो. आम्ही म्हणतो देवा प्रपंच माझा, घर माझं, बंगला माझा, गाडी माझी, बायको माझी, तसा तू पण माझाच, असं आपण देवाला म्हणू. पण मीराबाईंचं महत्व कशात आहे बघा. मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई. देवा तूच फक्त माझा आहे आणि बाकी माझं कुणीच नाही. ही ताकद संतांची, ही मीराबाईंची ताकद आहे. आपण म्हणतो सगळं माझं आणि तू माझा, म्हणून देवाकडून आपण सगळं मागतो. संतांनी देवाकडे देवाला मागितलं, देव मागितला. ज्ञानोबरायांची परमेश्वराविषयीची आर्तता आणि भाव जो होता ना, तो विरहिणी भाव होता, आर्त भाव होता. काय सुंदर साथ घातली, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. मला दुसरं काही भगवंता तुझ्याशिवाय आवडत नाही. सतत तुझ्यासाठी हृदय पाणावतं, सतत तुझ्यासाठी माझं हृदय व्याकुळ होतं, कासावीस होतं. हा विरहिणीचा आर्तभाव ज्ञानोबराय सांगतात. मी मगाशी एक प्रश्न विचारला होता. नदीचं मूळ स्वरूप समुद्र आहे. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणानं वर जाते, थंड प्रदेशामध्ये ढग तयार होतात आणि मग त्यातून पर्जन्यवृष्टी होते, बरोबर. तो पाऊस कड्या कपाऱ्यांमधून हळूहळू हळू ओहोळांच्या रूपाने, नद्या नाले असं करत 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 सपाट प्रदेशावर आला की ते पाणी नदीच्या रूपाने वाहतं, नदी तयार होते.
संथ वाहते कृष्णामाई. असं अत्यंत संथ तिचा प्रवाह वाहत 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 जाऊन कुठे जाऊन मिळते? आता कृष्णामाई आपली गोदावरी माता आहे आणि वाहत कुठे जाऊन मिळते? समुद्राला मिळते. मग नदीचं मूळ स्वरूप समुद्र. तसं या जीवाचं सुद्धा मूळ स्वरूप आहे. हा जीव कुठून आला? त्या जीवाचा संबंध ज्ञानोबराय सांगतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. जन्मजात संबंध आहे, प्रस्थापित संबंध आहे आणि तिसरा संबंध भगवंत स्वतः सांगतात. जीवाचं जन्मजात एक संबंध असतो, आईशी जोडलेली नाळ असते, पण दुरावा येऊ शकतो त्या नात्यात सुद्धा. बापालाच मुलगा विचारतो की नाही काय केलं आमच्यासाठी सांगा. सातबाराच्या उतारावर आमचं नाव चढवा आता आणि सगळं करा, हाडाची काढ करा, रक्ताचं पाणी करा, देहाचं रान जीवाचं रान करा. खरं सांगा मावशी, कोणी म्हणतं का केलं? सगळ्यांच्या मनाशा आल्या, किती ग ताई, रांधा वाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा. कोणीच केलं म्हणत नाही. म्हणतं का? खरं सांगा, कोणी नाही केलं म्हणत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आमचे माझ्या रामासाठी थोडं करा, प्रपंचासाठी कितीही करा. प्रपंच केलं म्हणणार नाही, पण रामासाठी थोडं करा. राम लक्षात ठेवतो, परमात्मा लक्षात ठेवतो. त्यामुळे ज्या प्रपंचासाठी आपण रडतो तो प्रपंच आपल्या सुखातही नाही दुःखातही नाही. म्हणून आम्ही प्रपंचासाठी रडत बसतो. सगळा प्रपंच माझा 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 करत दुःखाला हा जीव कारण ठरतो. जीवाचं प्रपंचाशी जोडलेलं जन्मजात नातं आहे, प्रसंगी ते तुटू शकतं. वडिलां मुलांमधलं जे सख्य असतं ते व्यवहारावरनं तुटू शकतं. भावा बहिणीचं नातं व्यवहारासाठी तुटू शकतं. विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एक भाऊ दुसऱ्या भावा सख्या भावाचा खून करायला सुद्धा तयार होतो, संपू शकतं. ही नाती चिरकाळ टिकत नाहीत. प्रस्थापित नातं आहे, मानलेलं नातं ज्याला म्हणतात, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला मामा काका वगैरे वगैरे, त्याही नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. पण असं एक नातं आहे की जे भगवंत सांगतात सनातन, जे जीवाचं शिवाशी जोडलेलं नातं आहे, ते कधीच संपू शकत नाही, ते कधीच तुटू शकत नाही. कारण भगवंताचेच आम्ही सगळे अंश आहोत. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, सगळ्या संतांना माहिती होतं की देव आम्हाला मिळालेलाच आहे, देव प्राप्त आहे आम्हाला, देवाला मिळवावं लागणारच नाही. कसं काय? देव मिळालाय का आम्हाला? खरं सांगा, तुम्ही जागे आहेत का? मिळाला देव? देव कळला का? काहींना देव कळत नाही, काहींना देव मिळत नाही, काहींना देव कळतो पण मिळत नाही, काहींना देव मिळतो पण कळत नाही, आणि काहींना देव कळतोही मिळतोही. काहींना देव कळतही नाही आणि मिळतही नाही. आपण नेमके कशात आहे? ज्ञानोबरायांना देव कळाला, देव मिळाला, त्यांनी देवाला पाहिलं. प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य अत्रे पुण्याचे प्रसिद्ध साहित्यिक होऊन गेले. लोकांनी त्याला अभंगाचा दर्जा दिला, पण अत्यंत सुंदर शब्द, सोप्या शब्दामध्ये सांगितलं, जे तत्वज्ञान माऊली हरिपाठात सांगतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. तोच आशय अत्रेंनी सांगितला. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे
परमेश्वर जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. दुधात लोणी आहे का? आहेत ना जागे? दुधात लोणी आहे का? नाही आहे. आहे की नाही? नक्की काय दुधात लोणी आहे ना? आहे. पण ते दिसतं का? नाही. मग ते दिसण्याकरता काय करतो आपण? दुधातलं लोणी दिसायचं असेल तर मंथोनी नवनीता, मंथन करावं लागतं. मंथन म्हणजे काय? घुसळायचं. जसं दुधातलं लोणी दिसण्याकरता घुसळण असते मुख्य क्रिया, तसा देहातला चक्रपाणी दिसायचं असेल तर तिथं सुद्धा घुसळावंच लागतं. आणि घुसळण म्हणजे भजन. विठ्ठल करावं लागेल की नाही भजन? भजनाशिवाय देव कसा भेटेल हो? देहाला भूक लागली तर आपण काय करतो? सांगा ना पटकन. जेवण करून आलात ना सगळे? देहाला भूक लागली तर आपण काय करतो? भोजन. आणि आत्म्याच्या भुकेचं काय? मनाच्या भुकेचं काय? देहाच्या भुकेसाठी भोजन, मनाच्या भुकेसाठी भजन. मग सगळे भजनासाठी आपण असतो, पण काकड्याला सगळे असतात का हो सकाळी? नाही. परमेश्वराच्या भजनामधला आनंद संतांनी घेतला, देवाला आळवलं आणि देव हृदयामध्ये जो होताच मूळचा तो प्रकट केला. देव प्राप्त करायची वस्तू नाही, देव प्राप्त आहे. संतांना माहिती होतं, माऊलीनं माहिती आहे देव मला प्राप्तच आहे, कारण मी त्याचाच अंश आहे. निवृत्तीनाथांचा अभंग आहे, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. जैसा बाहिजो भीतरी हरी, जैसा बाहिजो भीतरी हरी, बिंबी बिंबला, बिंबी बिंबला एक सूत्री, आम्ही चकोर हरिचंद्रमा, 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा. त्या चैतन्यनाथाचा किंवा त्या चैतन्याचा या माझ्या चित्ताला लळा लागला. देवा तू माझ्या जीवाचा जीव आहेस, असं माऊली पांडुरंग परमात्म्याला सांगतात. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. मग तो जीवातला जो जीव आहे ना, तो कसा ओळखायचा? तिथपर्यंत कसं पोहोचायचं? संतांना ते जमलं, तुम्हाला आम्हाला जमत नाही. आम्ही स्वतःचा श्वास सुद्धा नीट ऐकत नाही, स्वतःला आम्ही ओळखत नाही, स्वतःकडे कधी पाहत नाही, आम्ही सगळे बहिर्मुख आहोत. ज्ञानोबरायांनी निर्गुणाची उपासना केली, निर्गुणाच्या माध्यमातून परमात्म्याजवळ पोहोचले आणि आम्हाला सगुण उपासना दिली. साधी सोपी मूर्त रूपाची पूजा करायला सांगितली. समर्थ म्हणाले, सगुणाचे नि आधारे निर्गुण पावे जे निर्धारे. संतांनी सगुण पूजा दिली आम्हाला निर्गुण पूजेकडे जाण्याकरता किंवा भक्तीकडे जाण्याकरता. ज्ञानोबरायांनी अवघड उपासना केली, आतल्या जीवाला ओळखलं. तू माझ्या जीवाचा जीव आहेस भगवंता. आता जीवाचा जीव म्हणजे काय? आम्ही ज्यांना जीव लावतो की नाही, आज खूप म्हणतो माझा 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 माझा, उद्या तो माझा राहिलेला नसतो, नाही का? जरा कुठे खुट झालं, जरा कुठं मन दुखवलं, जरा काही आपल्याला नको असं वागणूक झाली समोरच्याची, की तो माझा, जो माझा काल होता तो माझा राहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तुझा माझा संबंध सनातन आहे, जसं तू सांगितलंयस. त्यामुळे तू माझ्या जीवाचा जीव आहेस. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य, जागे राहा सगळे, आचार्यांनी आपल्या शिष्यांशी संवाद केलेला आहे. आणि शिष्याला आचार्यांनी एक प्रश्न विचारला. म्हणाले, किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धिय किं प्रकाशे तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहं. विठ्ठल सोपे सोपे प्रश्न अर्थ पटकन सांगून पुढे जाऊया. आचार्य म्हणाले, किंते ज्योतिहि, म्हणाले सगळं जग प्रकाशमान दिसतंय. जागे राहा, लक्ष द्या. सगळं जग प्रकाशमान दिसतंय, ते कशामुळे? हे सगळं जग प्रकाशमान आहे ते कुणामुळे? किंते ज्योतिहि. त्या शिष्याने उत्तर दिलं, तो विद्यार्थी हुशार होता. तो म्हणाला, रविरिहमे
चंद्रदीपादि रात्रौ अहनी रविही, म्हणजे दिवसा सूर्यामुळे आणि रात्री चंद्रामुळे. सूर्य चंद्रामुळे सगळं जग मला प्रकाशमान दिसतंय. उत्तर आवडलं आचार्यांना. आचार्य म्हणाले हुशार आहे, छान. स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरश्मी. म्हणाले सगळं जग प्रकाशमान दिसतंय ते कशामुळे? सूर्य आणि चंद्रामुळे. मग सूर्य आणि हा सूर्य आहे किंवा हा चंद्र आहे हे तुला कशामुळे कळतंय? म्हणजे तुझ्या चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे? अजून कुणीतरी तुला सांगतंय ना की हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, ही लाईट आहे, हा मंडप आहे, हे कुणीतरी सांगतंय आपल्याला. कोण आहे? तो म्हणाला, त्यांनी उत्तर दिलं, चक्षुः, माझे डोळे. माझ्या डोळ्यांनी मला कळतंय ना. हा माईक आहे, ही माणसं बसलेली आहेत, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, माझे डोळे मला सांगतायत. आचार्य म्हणाले बरोबर आहे. पुढे, डोळ्यांना कशामुळे कळतंय की हा चंद्र आहे, हा सूर्य आहे? मग डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? चंद्र सूर्य. हे जग कुणामुळे प्रकाशित आहे? चंद्र सूर्यामुळे. चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण आहे? चक्षुः, डोळे. मग डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? त्यांनी उत्तर दिलं, आचार्य असं काय करतात? धीही, माझी बुद्धी. आणि माझी बुद्धी अशी विलक्षण आहे. ज्ञानोबा आहे त्या बुद्धीचं वैभव सांगतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी राजे सकळ सिद्धी, एकाकी राजे सकळ सिद्धी, एकाकी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव सांगतात. पण ती बुद्धी कुठली माहितीये का? जी बुद्धी शरण जाते योग्य ठिकाणी, गुरुतत्वाला, देवाच्या चरणावर, सद्गुरूंच्या चरणावर. शरण न जाणारी बुद्धी वांझोटी असते असं म्हणतात. त्यामुळे ती बुद्धी आम्हाला भगवंताकडे घेऊन नाही जाणार. आचार्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्या शिष्यानी. म्हणाले, आचार्य, जगाचा प्रकाशक सूर्यचंद्र, सूर्यचंद्राचा प्रकाशक माझे डोळे आणि माझ्या डोळ्यांचा प्रकाशक माझी बुद्धी. आचार्य म्हणाले, छान. पण धीर धिय किम प्रकाशे, तुझ्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? ह्याला अमुक अमुक म्हणतात, हे वाद्य मृदंग आहे, हे माझ्या बुद्धीला कोण सांगते? मी याला पेटी म्हणेन, तुम्ही मानाल का? माझ्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तो शिष्य कंटाळला. तो म्हणला, आचार्य असं काय करतात? तत्रैव अहम, मीच नाही का? तो मीच आहे. मग आचार्य म्हणाले, हा जो मी आहे ना, तो तुझ्या जीवातला जीव आहे. हा जो मी एक नाही, त्याला वेदांताच्या भाषेमध्ये कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. आणि त्या चैतन्याचा लळा लागला किती हो?